नाशिक शहरचे अध्यक्ष आकाश साजेड आणि या मेळाव्याला मालेगाव, नगर आणि नाशिक जिल्ह्यातले प्रभारी, आपले सगळे उमेदवार आणि मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुका कधी होणार याबद्दल आपल्याला सर्वांना कुतूहल होतं. आतापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 9, 14, 19ला हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होत्या. आज संसदेमध्ये जवळजवळ 12 खासदार आज त्यांचे पद रिक्त आहेत आणि त्यांच्या पोटनिवडणुका घ्यायच्या. पण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने जो नेत्रदीपक विजय मिळवला, 65% जागा, 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि 4-5 जागा अगदी हातातून आपल्या निसटल्या. आणि या महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयामुळं आणि महायुतीच्या पराभवामुळं भेदरलेलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेवर घेता आल्या नाही. 26 नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे. गेल्या 3 निवडणूक तुम्ही एकत्र घेतल्या, आता तुमची छाती झाली नाही. म्हणून महाविकास आघाडीमध्ये किती ताकद आहे. जातीवादी पक्षांच्या विरोधामध्ये आपण आपल्या विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळलं आणि छोट्या छोट्या पक्षांनी ज्या मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला त्यांना बाजूला ठेवलं. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपण फक्त 5 मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि विशेषतः नाशिक परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी, सोयाबीन शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी. महाराष्ट्रामध्ये देशातल्या एकूण आत्महत्यापैकी शेतकऱ्यांच्या 37% शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या महाराष्ट्रात होतात. आणि यावर्षी नाही, गेल्या 3-4 वर्षाचा आलेख काढला, ऑफ करून ऑन करू का? तर मोदी सरकारचे अधिकृत आकडे आहेत. विरोधक म्हणून आम्ही खोटी टीका करत नाही. शेतकऱ्यांच्यावर तुम्ही सूड घेताय आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं तुम्हाला 3 कृषी कायदे मागे घ्यावे लागले, शेतकऱ्यांची माफी मागावी लागली. मोदींचा हा अपमान त्यांना पचनी पडला नाही आणि आता ते शेतकऱ्यावर सूड उगवत आहे. कांद्याला चांगला दर आला की निर्यात बंदी, साखरेवर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गव्हावर, तांदळावर निर्यात बंदी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मारून टाकले. तुम्हाला वाटतं की महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि भ्रष्टाचार संविधान बचाव्या 5 मुद्द्यावर मी निवडणूक लढलो. निवडणुकीचे मुद्दे कुठे गेलेले नाही. हेच मुद्दे या निवडणुकीत त्याच्या बरोबर महिलांच्यावर झालेला अत्याचार चाललेला आहे आणि त्या अत्याचाराला दडपायचे जे प्रयत्न सरकारचे चाललेले आहेत. गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना राज्यातली शांतता, सुव्यवस्था, महिलांना सुरक्षा प्रदान करता येत नाही. कशाला खुर्चीवर बसलाय? ठीक आहे, नका राजीनामा देऊ, थोडे दिवस थांबा, निवडणूक झाला की तुम्हाला सत्तेतून खाली उतरल्याशिवाय लोक राहणार नाही. तुम्ही फेक नॅरेटिव्ह निवडून आला म्हणता. कसला फेक नॅरेटिव्ह? 405चा नारा नरेंद्र मोदी लोकसभेत दिला, आम्ही नाही दिला. 370 पार तुम्ही म्हटलं. तुमचे खासदार म्हटलं की आम्हाला 2/3 बहुमत मिळालं, आम्हाला संविधान बदलायचं, आम्ही नाही म्हटलं. म्हणून संविधानाच्या रक्षणाकरता महाराष्ट्रातली गोर गरीब जनता पेटून उठले, त्यांनी तुम्हाला घरी पाठवलं. बेरोजगारीने पीडित झालेल्या युवकांना, ज्याची
विजय भाऊनी सांगितलं लग्न होत नाही आज पगारी नोकरी नसेल ग्रामीण भागात तुम्ही लग्न करायला तयार नाही. वस्तुस्थिती तुमच्या घरात तुम्ही रोज बघताय. आज केंद्र सरकारचा आर्थिक सल्लागार नागेश्वर आपल्या अहवालात म्हणतात आपल्या देशातले 50% पदवीधर नोकरी द्यायच्या लायकीचे नाही. शिक्षणाचा खोळ खंडोबा कुणी केलाय? युवकांच्या भविष्याची कोण खिलवाड करतय? आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला निघाला. पण महागाईनं गेली 10 वर्ष त्या भगिनीला तुम्ही पिळवून सोडलं. महागाईने त्याला त्रस्त केलं. घर चालवता येत नव्हतं अशी त्यांची परिस्थिती. डोळ्यातून अश्रू येत होते. तेव्हा तुम्हाला लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही. लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली. पण हिशेब करा गॅस सिलेंडरचे दर 400 1100 कोणी नेले 10 वर्ष. हिशेब करा डिझेल पेट्रोलचे दर कुणी वाढवले, कर कुणी वाढवले. हिशेब करा की सामान्य जीवनोपयोगी वस्तूवर जीएसटी कोणी लावला. आज विजेचे दर वाढले, पाणीपट्टी वाढलेली आहे, खताचे कीटकनाशके सगळे दर वाढलेले आहेत. तुम्ही आता 1500 रुपये तोंडात फेकून आपलं समाधान करून जे मतं विकत घ्यायचा प्रयत्न करताय. हा महिलांचा हक्क आहे. आम्ही हिशेब करणार आहे. तुमच्या महागाईमुळे किती प्रत्येक कुटुंबाचं नुकसान होतंय. आमच्या जाहीरनाम्यामध्ये या प्रकारे आम्ही कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं. त्याप्रमाणे महिलांना देखील आम्ही यापेक्षा जास्त मदत करणार. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की लाडकी बहीण आली आता काय करायचं तुम्ही चिंतित होऊ नका. ही भाजपची योजना नाही, ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. हा पैसा तुमच्या करातला पैसा आहे. जेव्हा तुमचा हक्क आहे. दिल्लीतल्या युपीए सरकारने कामाचा हक्क दिला, शिक्षणाचा हक्क दिला, खाद्यान्न सुरक्षेचा हक्क दिला. पहिल्यांदा हक्क दिला नागरिकांना, मग कायदे केले. हक्कावर आधारित कायदे केले, तसे कायदे करा. तुम्ही काय केलं? लाडका भाऊ म्हणा, आता लाडका शेतकरी देखील तुम्हाला आठवेल. शेतकऱ्याकरता काहीतरी कर्जमाफीची योजना तुम्ही आणाल. 10 वर्ष तुम्हाला आठवण नाही. आघाडी सरकारने शेतकरी माफीचा जो निर्णय घेतला होता, ते प्रोत्साहन योजना होती, ते पैसे तुम्ही दिलेत का? आज अनेक छोटे छोटे घटक तुमच्याकडे पगार वाढीची विनंती करतात, पण तुम्ही देत नाही. सरकारकडे पैसे नाही. महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झालेला आहे. आज महाराष्ट्र राज्यावर 7,80,000 कोटीचं कर्ज आहे. आणि बजेटमध्ये अजित पवारांनी तुटीचा अर्थसंकल्प म्हणला 1,10,000 कोटीचा. तुटीचा अर्थसंकल्पामध्ये उत्पन्नापेक्षा जास्त खर्च दाखवलाय. पगार, पेन्शन, व्याज द्यावंच लागतं, थांबत नाही. आणि तेवढ्याच थांबलेल्या लगेच आठवड्याभरामध्ये आणखी 94,000 कोटीचा पुरवणी अर्थसंकल्प मांडला. म्हणजे 1,10,000 आणि 94 म्हणजे 2,04,000. त्यानंतर सगळ्या डांबरी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचा निर्णय घेतला. 37,000 कोटी. म्हणजे महाराष्ट्राच्या या वर्षीच्या बजेटमध्ये 2,40,000 कोटीची तूट आहे. खर्चाच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, त्याला पैसे नाही. कर वाढवल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राची मुळातलं 7,80,000 कोटीचं कर्ज, 2,40,000 अतिरिक्त कर्ज, 10 लाख कोटीवर महाराष्ट्राचं कर्ज गेलंय. आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील फेडता येणार नाही. सरकार बदललं पाहिजे. पण नवीन सरकार येईल त्यालाही हे प्रश्न हातात घेऊन सोडवावे लागतील. पण देश आणि आपलं राज्याने विक्रीला काढलं. मगाशी विजय भाऊने सांगितलं मुंबई पालिकेमध्ये किती टेंडर दिलेत आणि टेंडर कशाला? तर त्यातून कमिशन खोली होते म्हणून 30% 40% तुम्ही पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कमिशन घेताय.
महाराष्ट्राला लुटलाय तुम्ही आणि या भ्रष्ट सरकारला हाकलून दिल्याशिवाय पर्याय नाही. 5 मुद्दे मी सांगितले. सहावा मुद्दा जो आहे माझ्या या बहिणीच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. आता लोक शांत बसणार नाही. बदलापूरचं आंदोलन हे राजकीय आंदोलन नव्हतं. सामान्य महिला भगिनींनी आया बहिणींनी हातात घेतलेलं आंदोलन आहे. आम्हाला 1500 लोकांना सुरक्षा द्या. मुख्यमंत्री तिकडे जाऊ शकले नाही. त्यांचा स्वतःचा गृह जिल्हा आहे. गृहमंत्री तिथे जाऊ शकले नाही. लोकांचा संसद करू शकले नाही. संस्था त्यांच्या विचाराच्या लोकांच्या विरोधात प्रकरण दडपायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची जनता हा अन्याय कधी सहन करणार नाही. आज राहुल गांधीने लोकसभा जणांनी सोडली आहे. म्हणजे शोभाताई तिथं पहिल्यांदा तुम्ही त्यांना पाठवलेलं आहे. आज विरोधी पक्ष नेत्याचं पद मिळाल्यामुळं मोदी आणि शाह गोगलगाई सारखे संसदेमध्ये बसून ऐकतात. कृषी कायदे केले तेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही चर्चा करा, शेतकऱ्यांची चर्चा करा, संसदीय समितीकडे पाठवा. नाही पाठवले. सीएचा कायदा केला, नाही ऐकलं. 140 खासदारांना प्रलंबित केलं, निलंबित करून टाकले, कायदे रिटून पास केले. आता नाही करताय. वक्ता कायदा मांडला, देशात प्रक्षोभ उडाला, संसदीय समितीकडे पाठवलं. युपीएससी मध्ये थेट भरतीचा निर्णय करून आरक्षण मोडायचा प्रयत्न केला, परत घ्यावं लागलं. त्यानं प्रक्षोभ झाला. प्रसारण बिल परत घ्यावं लागलं. टॅक्सच्या बद्दल इंडेक्सेशनचा निर्णय परत घ्यावा लागला. विरोधी पक्ष असला म्हणजे कशी जिवंत लोकशाही देशात नांदते याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. म्हणून नाशिकच्या आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करायची, ही निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. कुणाला किती जागा मिळतील, कुणाला किती मिळणार नाही. आज मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे सरकारचा आपल्याला पराभव करायचा, आपल्याला आपलं सरकार आणायचं. गेली 10 वर्षात खूप अन्याय होतो. ते सरकार आणायचं असेल, सत्ता परिवर्तन करायचं असेल तर तुम्ही कुठलाही मनात किंतु परंतु आणून ठीक आहे. आग्रहानं तिकीट मागण्याचा नाना भाऊकडं, शनी बलांकडे, बाळासाहेब आग्रह करा. एकदा पक्षाचा निर्णय झाला ते पक्षाचा सत्ता शिलेदार म्हणून नाशिक जिल्ह्याचा इतिहास बदलायचं काम तुम्ही करा. महाविकास आघाडीच्या 15च्या 15 जागा नाशिक जिल्ह्यात तुम्ही निवडून आणल्या पाहिजे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. हे भ्रष्ट सरकार आपण घालवलं पाहिजे. महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे आणि महाराष्ट्राला वाचवलं, महाराष्ट्राचे गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती करा. आज महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये देशात 11वा क्रमांक आहे. गुजरात आपल्या पुढे आहे, तेलंगणा पुढे आहे, तामिळनाडू पुढे आहे, कर्नाटक पुढे आहे. काय करताय सरकार? आपल्याला पुन्हा महाराष्ट्राला गतवैभव आणून द्यायचं. नाशिकला उद्योगधंदे नवीन आणायचे, नाशिकचा वैभव वाढवायचे. आज शिरीष भाऊ कोतवालांनी काही नदी जोड प्रकल्पाबद्दल मला जाहीरनाम्यामध्ये ते प्रकल्प सामील करा विनंती केलेली आहे. कांद्या शेतकऱ्यांनी पुन्हा कधी कांद्या निर्यात बंदी करणार नाही म्हणून आश्वासन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यायचं. मला विश्वास आहे या नाशिक जिल्ह्याचं गतवैभव आपण तिन्ही पक्ष मिळून प्राप्त करूया. हे महायुतीचं भ्रष्ट सरकार इथून हाकलून देऊया. महाआघाडीचं सरकार स्थापन करून पुन्हा महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करू विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर